हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, संत सेवालाल महाराज, त्याचप्रमाणे शीख धर्माचे 10वे धर्मगुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या सगळ्यांच्या स्मृतीस अभिवादन करून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या आभार सभेच्या निमित्तानं 2 शब्द मांडण्यासाठी उभा आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे मित्र खासदार, माजी खासदार, सध्याचे आमदार हेमंतराव पाटील साहेब, आनंदरावजी, बाबूरावजी, बालाजी, त्याचप्रमाणे आमचे माजी मंत्री मुंदडा साहेब, लहाने साहेब, आमचे सगळे व्यासपीठावर बसलेले बंधू भगिनी, त्याचप्रमाणे माजी खासदार वानखेडे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनी आणि लाडक्या बहिणींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर नांदेड हे एक ऐतिहासिक शहर आहे। धार्मिक व साहित्याने नंदगिरी किल्ल्यावरून या गावाचं नाव नांदेड असं पडलेलं आहे। त्या नांदेडच्या भूमीला मी प्रथमतः नमन करतो। मी बालाजीरावांचं भाषण ऐकत होतो। सगळ्यात जास्त शिंदे साहेबांबरोबर मंत्र्यांपेक्षा आणि आमदारांपेक्षा राहणारा कोणी माणूस असेल तो तुमचा बालाजी आहे। 3,500 कोटी घेऊन घेतले, नाव बालाजी, बालाजी देत राहतो, श्रीमंताचा देव आहे। पण बालाजी एवढा कलाकार आहे की रडून 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 3,500 कोटी घेतली। मला आत्ता लक्षात आलं, मंत्री अजून मला 2200 कोटी भेटले आणि तू 3,500 कोटी घेतले, तरी म्हणतो आशीर्वाद ठेवा साहेब, आशीर्वाद ठेवा साहेब। आता आणखी कोणता आशीर्वाद पाहिजे आहे? अरे आमचे शिंदे साहेब म्हणजे देव माणूस आहे। जो पानी से नहाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, ये तो पसीने से नहाते हैं इसलिए इतिहास बदलते हैं। या माणसानं शिवसेना वाचवली, या माणसानं भगवा वाचवला, या माणसानं शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवले कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। अशा पद्धतीने काम करणारा आमचा नेता या नांदेडचा इतिहास बदललाय। या नांदेडमध्ये 95 पासून हदगावचे आमदार आमचे देशमुख साहेब आम्ही बरोबर काम केलंय। या नांदेडमध्ये शिवसेना पहिले वास्त वाढवण्याचं काम हेमंतराव तुम्ही तुमच्या सगळ्या टीमनं केलं। शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे ना मर्दांना तिथं स्थान नाही, ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। या नावानं हे वादळ या नांदेड शहरामध्ये उभं राहिलं। रोहिदास चव्हाण या भागाचे आमदार होते, ते आमचे मित्र होते, त्यांच्याबरोबर मीही आमदार होतो। आणि आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की आज 3 आमदार आणि या जिल्ह्यामध्ये छप्पर फाड के 9चे 9 आमदार महायुतीचे निवडून दिल्याबद्दल नांदेड वासियाचे आभार मानण्यासाठी शिंदे साहेब आले आहेत। मी सुद्धा 25 वर्षापासून आमदार आहे, पण सरकार आल्यानंतर कोई सरकारचा प्रतिनिधी एखाद्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये नवे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आभार मानायला जातो, तो एकमेव व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे एकनाथरावजी संभाजीरावजी शिंदे साहेब। आणि आज त्यांना बदनाम करण्याकरता काही चिमुंडे बोलतात, काही सडलेले आंबे बोलतात आणि बदनामी करण्याचं काम करतात। म्हणजे शिवसेना चोरली, शिवसेनेचं धनुष्यबाण चोरलं, चिन्ह चोरलं। अरे ज्यांनी शिवसेना संपवली त्या लोकांची शिवसेना
संपवण्याची जी चाललेली चाल होती ती चाल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखली आणि शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवण्याकरता सुरत मार्गे आम्ही गुवाहाटी गेलो. त्याच्यावरही टीका झाली. काय झाडी काय डोंगर या बाबतीमध्ये आमच्यावर पाहिजे त्या प्रमाणामध्ये अपमान करण्यात आले. मी बरेच मुख्यमंत्री पाहिले. शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामध्ये मला बघायला मिळाला नाही. तेच कपडे, तेच बूट, तीच दाढी, तोच चष्मा आणि तेच वागणं. गर्व नाही. बिना गर्वाचा माणूस कधी मुख्यमंत्री पदाचा बडेजाव नाही. छोटा मुलगा भेटला बोलणार, महिला भेटली बोलणार. दिघे साहेबांच्या आशीर्वादानं या माणसानं ज्याप्रमाणे ठाण्यावर वर्चस्व प्राप्त केलं, अडीच वर्षामध्ये अशा काही योजना आल्या. त्यावेळेच्या महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अशा योजना आल्या की अंडर करंट लागलं. माझ्या लाडक्या बहिणींनी चारी मुंड्या छेद करून 237 आमदार निवडून देण्याचं रेकॉर्ड ब्रेक 70 वर्षामधलं रेकॉर्ड ब्रेक केलं. राष्ट्रवादीचा जरी माणूस होता तरी त्याच्या बायकोने आम्हाला मत दिलं. कारण की परिस्थिती उलटी झाली. पहिले नवऱ्याकडे बायको पैसे मागायची. शिंदे साहेबांनी अशी जादू चालवली की आता नवरा बायकोकडे पैसे मागायला लागलाय. ही परिस्थिती जर कोणी केली असेल तर ती शिंदे साहेबांनी केली. सिंचनाचे प्रकल्प आहे. आज हातगावचा विषय बाबूराव तुम्ही सांगितला. 1200 कोटी रुपयाची पाण्याची योजना शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री म्हणून गुलाबराव पाटलांनी मंजूर केली. आज 169 गावाचा तुमच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही शिंदे साहेबांना, काही लोक म्हणत असतील की शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी कामं झाली त्याच्याकरता काही लोक जरी बदनाम करत असतील तर शिंदे साहेब हा माणूस हा जादूगर माणूस है, सर्वसाधारण माणूस है। लाख कोशिश करो तुम उनको बदनाम करने की, तुम उनका नाम ना मिटा पाओगे, क्योंकि लोग उनका नाम कागज पे नहीं दिल पे लिखते हैं, दिल पे लिखते हैं, ऐसा आमचा नेता है। त्यामुळे आज मी माझ्या नांदेड वासियांना खूप खूप आभार मानणार आहे की या ठिकाणी शिवसेनेचे 3 आमदार आणि महायुतीचे 9चे 9 आमदार, तुमच्या जिल्ह्यामध्ये ही जादू झाली नाही हेमंतराव, ही आमच्या जिल्ह्यात सुद्धा झाली। शिवसेनेचे 5, भाजपाचे 5 आणि अजित पवार गटाचे 1 असे 11चे 11 आमदार हे जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे निवडून आले। 11चे 11, मागच्या वेळेसही 11, या वेळेसही 11। त्यामुळे शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष, सांगायला मला अभिमान वाटतो, मी 3 वेळेस मंत्री आहे। एका मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्यामध्ये किती वेळेस यावं? माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये हा माणूस 2.5 वर्षामध्ये 20 वेळेस आला, 20 वेळेस। एका जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षामध्ये 20 वेळेस येणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव एकनाथरावजी शिंदे साहेब आहे। योजना किती राबवल्या? मुलींचे शिक्षण मोफत, एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट, माझी लाडकी बहीण, महिला सक्षमीकरणाकरता, बचत गटांकरता पाठबळ, पुरुषांकरता योजना राबवली, माझ्या लाडक्या भावांकरता योजना राबवली। एवढं करत असताना 80 जागा लढलो, 80 फक्त 80। आज 100 एमएलए रहते थे, हे मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला। शेवटी वरची ऍडजस्टमेंट आहे, पण आमच्या बाळासाहेबांनी असं केलं ना, असं इधर हात लगा दिया तो काम बच गया। 80 जागा लढून आमचे 60 आमदार निवडून आले, 7 खासदार निवडून आले। लोक सांगायचे आता शिंदे साहेब फुटले आहे, पुन्हा लोक निवडून येत नाही, हा शिवसेनेचा इतिहास आहे।
अरे आम्ही शिवसेनेमधून फुटले नाही. मातोश्रीचा तो संजय राऊत तो माझा माग आहे तो फुटला. त्यांनी शिवसेना फोडली. त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न भंग केले. अरे आम्ही आमच्या आयुष्य पूर्ण शिवसेनेकरता घातलं. 35 वर्ष शिवसेनेकरता आम्ही हर हर महादेवच्या घोषणा देत शिवसेना वाढवली. अंगावर केसेस घेतल्या. 302, 307, 151, 107 प्लेन चॅप्टर. ह्या राऊतांच्या अंगावर एकही केस नाही. शिवसेना प्रमुखांचा आदेश यावा आणि शिवसैनिकांनी आपली मुंडी द्यावी असे आम्ही कार्यकर्ते होतो म्हणून ही शिवसेना वाढली. ती शिवसेना जर कोणी वाचवली असेल तर ती शिंदे साहेबांनी वाचवली आहे. अरे मुंबई नगरी में बैठे हैं हिंदुओं के राजा, अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आजा. इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा, पापी लोगों का हमने कमर तोड़ा. त्यामुळे माझ्या तमाम नांदेडवासी शिवसैनिक बांधवांना माझी विनंती आहे. आमदार साहेबांना, माजी आमदार खान साहेबांना विनंती आहे. आता तुमच्या निवडणुका संपल्या. ज्यांनी तुमच्याकरता आता काम केलंय त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे. तोच कोणी जेडपी मेंबर झाला पाहिजे, कोणी पंचायत समिती मेंबर झाला पाहिजे. अरे मी 90 साली शाखा प्रमुख होतो. मंत्र्याची काँग्रेसची गाडी जायची तर बघत राहायचो. आज काय हवाय आपली. जे पोलीस साला आपल्याला धोंडायचे तेच पोलीस मागं पुढे फिरतात. काय साधी जादू आहे काय. मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसतो मी, उपमुख्यमंत्र्याच्या गाडीत बसतो, पण माझ्यापेक्षा बालाजी जास्त बसतो. त्यामुळे आज माझ्या नांदेडवासियांना सांगणार आहे, जेवढ्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांवर साहेबांचे सहकार्य राहणारच आहे. आणि मला खात्री आहे की नांदेड हा शिवसेनेचा पूर्वीचा बालेकिल्ला होता. हेमंतराव तुमचं खूप कष्ट आहे. त्या कष्टाला फळ मिळालंय. आता तुम्ही 4 आमदार आहे. 4 लोक काय करता माहित आहे. काय करता 4 लोक. तुम्ही 4 खांदे व्हा. शिंदे साहेब आगे आहेत आणि मी मागून चिल्लर टाकणार आहे. राम बोलो भाई राम, बजा दिया काम. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. शिंदे साहेबांचे आशीर्वाद सर्वसाधारण माणसापासून तर आमदार खासदारापर्यंत राहणार आहे. या निवडणुका आपण कशा लढलो तुम्हाला सगळं माहित आहे. त्यामुळे आमचा माणूस देणारा आहे, घेणारा नाही आहे. बता दिया सबको. चांगले गेले. आणि असे आमदार निवडून आणण्याकरता साहेब विशाल कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जो प्रवेश केलाय, त्या परभणी जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. 1,15,000 मतं या मुलांनी घेतली आहे साहेब. 1,15,000 मतं. त्यामुळे अशा लोकांना आपल्याला बळ देण्याची गरज आहे. आदरणीय मुंदळा साहेब आहे, वानखेडेजी आहे, सुभाष साबलेजी आहे, लहानेजी आहे, यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही अनुभवी लोक आहेत. संघटना वाढवण्याकरता या नवीन माणसांना सुद्धा आपण मार्गदर्शन करावं आणि संघटना वाढवण्याकरता प्रयत्न करावे ही विनंती करतो. वेळ भरपूर झालेला आहे. तुम्ही मोठ्या संख्येने शिंदे साहेबांचं भाषण ऐकायला आलात. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य दो, बदंड शक्ती देव. जो जो शिवसेनेला अडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.